जाओ बातम्या पहा ते अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टी, अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टीने शाळेत गेले हे केलं, अमुक केलं तमुक केलं. कॉक्रोच जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला, ते राजस्थानमध्ये गेले, तामिळनाडूमध्ये गेले, इकडे गेले तिकडे गेले. अभिजित दिपके हिंगोलीमध्ये जाऊन त्याच्या गावामध्ये शाळाचं दुरुस्ती करा म्हणून आंदोलनं काढतोय वगैरे वगैरे वगैरे. नुसतं कॉक्रोच जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी आणि दिपके. अरे काय वैताग आलाय नुसता हा बातम्या पाहून पाहून. टी व्ही लावली अभिजित दिपके, तुम्ही मोबाईल उघडला अभिजित दिपके. अरे दुसरं काही दिसनच मला. नुसतं यूट्यूबला बी अल्गोरिदम मध्ये कॉक्रोच जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी. वैताग आला राव आता ह्या बातम्या पाहून. हाच वैताग नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना सुद्धा आहे. अभिजित दिपके आणि त्यांची कॉक्रोच जनता पार्टी याच्यामुळे जो काही टेन्शन वाढलेला आहे ना, तो सगळ्यात जास्त वाढलाय नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचा, काँग्रेसचा, बीजेपीचा. लक्षात घ्या, कॉक्रोच जनता पार्टी सध्या तरी अजून राजकीय पक्ष म्हणून स्थापन झालेली नाही. आलं का लक्षात? ते फक्त एक प्रेशर ग्रुप, दबाव टाकणारा एक ग्रुप म्हणून ते सध्या अस्तित्वात आहेत. पण उद्या चालून कॉक्रोच जनता पार्टीने जर त्यांची राजकीय पार्टी स्थापन केली तर आश्चर्यचकित होण्याची गोष्ट नाही. आणि माझा एक वैयक्तिक असा पर्स्पेक्टिव्ह आहे, जसं मी ह्या गोष्टीला फॉलो करतोय कॉक्रोच जनता पार्टी आणि त्यांच्या सगळ्या आंदोलनाला. कॉक्रोच जनता पार्टी लवकरच 1-2 आंदोलनं काढल्याच्या नंतर एक पॉप्युलरिटी वाढली त्यांची, तर राजकीय पक्ष ते स्थापन करतील. आणि कसं आहे, एकदा जर लोक तुमच्या मागं आलेत, आणि कॉक्रोच जनता पार्टीला मानणारा वर्ग कोणता आहे? जनरेशन झेड. म्हणजे आज 20 ते 22, 25 वर्षापर्यंत जे काही नवतरुण आहे ते पोरं सगळ्यात जास्त त्यांना मानतात. आणि ह्या जनरेशन झेडला कॉक्रोच जनता पार्टीने अशा पद्धतीने ॲक्टिव्ह केलं आहे ना, जर एकीकडे जर ऑप्शन ठेवले 3, भाजपा, काँग्रेस आणि कॉक्रोच जनता पार्टी, तर एक गोष्ट लक्षात घ्यावा, आजची जी परिस्थिती आहे, लोक काँग्रेस आणि बीजेपीला बाजूला करतील आणि CJPच्या मागं लावतील, CJPला सपोर्ट करतील. असं ह्या पद्धतीचं सध्या सिच्युएशन आहे. तुम्ही लक्षात घ्या, जर कॉक्रोच जनता पार्टीने त्यांची ऑफिशियली पॉलिटिकल पार्टी रजिस्टर केली रे बाबा, त्या ठिकाणी मोदी आणि अमित शहा किंवा त्यांची BJP वर राहुल गांधी यांचं टेन्शन डायरेक्ट 100% वाढणार आहे. लय डेंजर वाढणार आहे. जनरेशन झेडला, युवकांना ॲक्टिव्ह करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनं काढते. पहिलं आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरला झालं, मोठा प्रतिसाद भेटला, जनजी झाले. 2,60,00,000 लोक त्यांना इंस्टाग्राम पेजला फॉलो करतात. सोशल मीडियावर मोठी प्रतिमा आहे. सोशल मीडियावरती मोदी राहुल गांधी यांना मागं टाकून अभिजित दिपके केव्हाच पुढे निघून गेलाय. अभिजित दिपकेंचे जे मुद्दे आहे ते लोकांना आवडायला लागलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये BJP आणि काँग्रेस यांच्याकडून सुद्धा ऑनलाईन जास्तीत जास्त कॉन्टेंट कसा बनवता येईल, जो कॉन्टेंट युवकांना प्रेरित करेल, अशा पद्धतीचे निर्देश आणि जे काय सूचना आहे काँग्रेसने आणि BJPने त्यांच्या नेत्यांना, खासदारांना, आमदारांना, कार्यकर्त्यांना देऊन टाकलेलं आहे. आता मोदींनी नुकतंच जाहीर केलं आहे थोड्या वेळापूर्वी की प्रत्येक मंत्री जो आहे दर दिवशी एका तरी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावेल, काहीतरी कार्यक्रम आयोजित करेल, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करेल. हे काहून झालं? विद्यार्थ्यांचं कॉक्रोच जनता पार्टीच्या अगोदर मोदींना जाग नाही आली का? विद्यार्थी शिक्षण व्यवस्था, पेपर फुटी याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यावं, विद्यापीठामध्ये जाऊन काहीतरी कार्यक्रम आयोजित करावे जेणेकरून विद्यार्थ्यांचं भविष्य ब्राईट होईल. नाही वाटलं ना याच्या अगोदर मोदींना तसं. आणि राहुल गांधी सुद्धा तेच करतायत. राहुल गांधी पण CJPचा प्रभाव कसा कमी करता येईल, कॉक्रोच जनता पार्टीचा आणि दिपक्यांचा प्रभाव कसा कमी करता येईल याच्यावरती सोशल मीडियावरती करोडो रुपये खर्च करते काँग्रेससुद्धा. राहुल गांधींची अशी इमेज सध्या बनवलं जाते सोशल मीडिया थ्रू की राहुल गांधी हे म्हणजे युवकांसाठी एक नेते बनलेले आहेत. युवकांचे प्रश्न फक्त राहुल गांधी सोडू शकतात, अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह ते सोशल मीडियाच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बनवत आहेत. बाबा राहुल गांधी हे युवकांचे नेते आहेत, अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह राहुल गांधी बनवत आहेत. त्याचं कारण काय आहे? त्यांना CJPचा प्रभाव कमी करायचा आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, मोदींचं तुम्ही 15 ऑगस्टचं भाषण जर ऐकलं असेल नीट, तर त्यांची बॉडी लँग्वेज जी आहे, देहबोली, त्यांचा कॉन्फिडन्स दाखवत होती. एकदम थकलेले मोदी आपल्याला 15 ऑगस्टला दिसले.
भाषणामध्ये मुद्दे नव्हते, भाषणामध्ये क्लॅरिटी नव्हती, नेमकं काय म्हणायचं. एकदम काहीतरी बोलायचं म्हणून त्यांनी 60-70 मिनटं काहीतरी भाषण केलं आणि ते एक थकलेल्या अवस्थेत वाटले. म्हणजे थोडक्यात CJPमुळं त्यांना घाम फुटलाय हेच मानता येईल आपल्याला. आता मोदींना डोळे बंद करून विश्वास ठेवणारे मला शिव्या देतील की आमचे नरेंद्र मोदी त्यांचे पॉपा म्हणजे हे कधी थकत नाही, फक्त 2-3 तासच झोपतात, बाकी देशासाठी सगळं काम करतात. पण मंडळी, तुम्हाला मान्य करावं लागेल, तुम्ही जरी मोदींचे भक्त असताल, डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवत असताल, मोदी थकलेले होते 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये, त्यांची बॉडी लँग्वेज जाऊन बघा. आणि त्यांची थकावटचं कारण अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आहे. अख्ख्या भारतामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी तडाखा लावला आहे ना कामाचा, स्कूल ठीक करो नंतर आता ते सरकारी हॉस्पिटल जे आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय, त्याच्यामध्ये जाऊन ते आता तिथली स्वच्छता काढणार आहे, तिथं ट्रीटमेंट कशी भेटते रुग्णांना त्याचं आंदोलन काढणार आहे म्हणते, अशी चर्चा आहे. आता त्याची ऑफिशियली इन्फॉर्मेशन तर आली नाही आहे कॉक्रोच जनता पार्टीकडून, पण वारं बदलतंय. राजकीय वारं जे आहे भारतातलं, हे आजूबाजूचं जे वारं आहे ना त्या पद्धतीने वाहतोय. आणि BJP बद्दलची जी काही माइंडसेट होता की BJP म्हणजे आता 25-30 वर्ष हटत नसती सत्तेहून, ज्या पद्धतीने आता ते राज्य करताय वगैरे वगैरे, हे जे म्हणायचे ना अंधभक्त BJPचे, त्यांनी झोपेतून जागं व्हा. मी BJPच्या सर्वच लोकांना उद्देशून बोलत नाहीये, फक्त अंधभक्त BJPच्या कार्यकर्त्यांचा मी सन्मान करतो, पण मी टर्म काय यूज करतोय, अंधभक्त, जे डोळे बंद करून विश्वास ठेवतात, जे प्रश्न करत नाही सरकारी योजनेवर, BJPच्या योजनेवर, त्यांना मी अंधभक्त म्हणतोय. तर मुद्दा क्लिअर आहे. देहबोली जी होती मोदींची भाषणात 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये, ती अत्यंत देहबोली, त्यांची बॉडी लँग्वेज पडलेली होती, त्यांचा आत्मविश्वास ढळलेला होता. 2029ला आता ते जे निवडणूक आहे लोकसभेच्या, त्याला 3 वर्ष बाकी आहे. तर या 3 वर्षात नेमकं काय करायचं आहे याचं प्लॅनिंग मोदींकडं नाही आहे. किंवा कोणत्या पद्धतीने CJPला, कॉक्रोच जनता पार्टीला आणि दिपकेंना, त्यांच्या आंदोलनांना प्रतिकार करायचा, त्याला विरोध कसा करायचा आणि CJPचं तोंड कसं बंद करायचं याचं उत्तर नाही आहे. आणि उत्तर सापडत नाही आहे. त्याच्यामुळं BJP परेशान आहे, राहुल गांधीसुद्धा परेशान आहे. कारण सगळं फुटेज अभिजित दिपकेच खाऊन चाललाय. जे विरोधकांचं काम असतं, शाळा नीट करा, गावं नीट करा, रस्ते नीट करा, सामान्यांचे प्रश्न संसदेत मांडा, हे विरोधकांचं काम असतं. ते काम अभिजित दिपके करतोय. म्हणजे फ्रेममध्ये अभिजित दिपके आणि राहुल गांधी बाहेर आहे, त्यामुळं जास्त पॉप्युलर अभिजित दिपके होत आहेत. आता डिलिमिटेशन आणायचं म्हणतात भाजप सरकार. डिलिमिटेशनमुळं भारतात काय फेरबदल होणार राजकारणामध्ये आणि डिलिमिटेशन काय याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवू. पण ज्या परिस्थितीमध्ये आता सध्याचं राजकारण चालू आहे आणि कॉक्रोच जनता पार्टी काम करते, तर हे डिलिमिटेशन वगैरे सध्या तरी पॉसिबल वाटत नाही आहे, त्या पद्धतीचं वातावरण वाटत नाही आहे. मंडळी, एकंदरीतच या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न होता की CJPमुळं, कॉक्रोच जनता पार्टीमुळं, अभिजित दिपकेमुळं, त्यांच्या योजनांमुळं, त्यांच्या आंदोलनामुळं, स्कूल ठीक करो वगैरे वगैरे, या BJPचे नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि राहुल गांधी काँग्रेस यांना कसा घाम फुटलाय. दिपके याला कारणीभूत आहे आणि याला काँग्रेस आणि BJP कसं थांबवू शकते की हे दिपके अनस्टॉपेबल माणूस आहे, हे आता येणाऱ्या काळातच कळेल. कॉक्रोच जनता पार्टी राजकीय पक्ष स्थापन करेल का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल, त्यांच्या या सध्या विचारधारेला धरून? आणि एकंदरीतच भारतीय राजकारणाबद्दल जे सध्या वारं चालू आहे, 2029च्या लोकसभा निवडणुकीचं तयार दृष्टिकोनातून राहुल गांधीसुद्धा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून काँग्रेस त्यांना एस्टॅब्लिश करत आहे सगळ्या भारतामध्ये. स्वतः ते तसं बनू पाहत आहेत. सध्या इंटरेस्टिंग गोष्ट भारतीय राजकारणात सगळीकडे चालू आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल विश्लेषण, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चांगल्या कमेंट करा, नसेल आवडलं तर शिव्या द्या, काही अडचण नाही. आणि या ठिकाणी मी थांबतो. मंगेश हुसे, धन्यवाद.